Hi everyone, Maha TET 2021 Definitions of Psychology and Educational Psychology. बघा, डेफिनेशन सायकोलॉजीचे आणि एज्युकेशनल सायकोलॉजीचे डेफिनेशन्स आणि नेचर ऑफ सायकोलॉजी. ठीक आहे, यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आता बघा, यामधले जे क्वेश्चन्स आले होते TETमध्ये ते पण मी सांगणार आहे. यामध्ये जस्ट कुठले डेफिनेशन्स विचारले आहे हे सर्व सांगणार आहे. तर व्हिडिओ बघा. आणि टेट पार्ट 1 तुम्ही बघितलं असेल की याच्यामध्ये टेट पार्ट 1 लिहिलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी 1 नोव्हेंबरपासनं टेटचे व्हिडिओज बनवणार. तर मला असं वाटलं की लेट कशाला, लवकरात लवकर सुरू करूया आणि लवकर अपेक्षा करू आपण की लवकरात लवकर टेट होईल आणि तुमची TETसुद्धा होईल, कारण TET 4th वेळ तारीख बदललेली आहे. तर काळजी नका करू, असं समजा ऑपॉर्च्युनिटी म्हणून यूज करा या टायमाला. आणि TET ॲज वेल एज स्टेटसाठी दोन्हीसाठी प्रिपेअर करा. बाकी दिवाळी येतच आहे, तर टाईम जास्त वेस्ट नका करू. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. व्हॉट इज सायकोलॉजी? आता बघा, आपण सायकोलॉजी वाचत असतो आहे ना, राईट. बट आपल्याला सायकोलॉजी काय आहे ते पण माहीत असायला पाहिजे. टेटसाठी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. टेट आणि TET दोन्ही एक्झाम्सला कन्सिडर करून व्हिडिओ बनवलेला आहे, तर खूप महत्त्वाचं आहे. दी वर्ड सायकोलॉजी इज डिराइव्ड फ्रॉम दी 2 वर्ड्स. दॅट इज 2 कुठले वर्ड्स? ग्रीक वर्ड्स. 2 ग्रीक वर्ड्सला कन्सिडर करून डिराईव्ह करून सायकोलॉजी हा वर्ड फॉर्म झालेला आहे. आता सायकी आणि लोगोस. ठीक आहे, कुठले 2 वर्ड्स आहे? सायकी आणि लोगोस. सायकी मीन्स सोल. सायकी मीन्स याचं मिनिंग काय आहे? सोल आहे. विचारलं जाऊ शकते की जे सायकी आहे त्याचं मिनिंग काय आहे? तर सायकीचा मिनिंग काय आहे? लोगोस आहे, सोल आहे. आणि लोगोसचा मिनिंग काय आहे? सायन्स आहे. लोगोसचा मिनिंग काय आहे? सायन्स आहे. तर आपण असं म्हणू शकतो की ही सायकोलॉजी इज अ सायन्स ऑफ सोल, राईट. इट इज अ सायन्स ऑफ सोल. तर बघा, द सायकोलॉजी वॉज फर्स्ट डिफाईन्ड एज सायन्स ऑफ सोल. तर म्हणून पहिल्यांदा जेव्हा सायकोलॉजीबद्दल बोललं गेलं, डिफाईन केलं गेलं, तेव्हा सायन्स ऑफ सोल म्हटलं आहे. त्याला काय म्हटलं आहे? सायन्स ऑफ सोल म्हटलेलं आहे. सायकोलॉजी इज ॲज दी सायन्स ऑफ सोल. आता सायकोलॉजी ॲज दी सायन्स ऑफ सोल बघा, इन एन्शंट डेज दी ग्रीक फिलॉसॉफर्स like Plato and Aristotle interpreted psychology as the science of soul and study it as a branch of philosophy. आता बघा, लक्षात घ्या की अरिस्टोटल आणि प्लॅटो यांनी काय म्हटलं आहे सायकोलॉजीला? सायकोलॉजी इज अ सायन्स ऑफ सोल म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे? प्लॅटो आणि अरिस्टोटल यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, 2014मध्ये 2014मध्ये हा मॅच दी पेअरमध्ये आला होता की अरिस्टोटलनी सायकोलॉजीला डेफिनेशन ऑफ सायकोलॉजी काय दिलेली आहे? तर ते काय आहे? सायकोलॉजी इज अ सायन्स ऑफ सोल. ओके, सायकोलॉजी काय आहे? सायन्स ऑफ सोल आहे. अँड स्टडीड इट ॲज अ ब्रांच ऑफ फिलॉसॉफी. आणि याला सायकोलॉजीला ब्रांच म्हटलेलं आहे. कशाचं? फिलॉसॉफीची एक ब्रांच आहे असं म्हणून त्याचा अभ्यास केलेला आहे. बट सोल इज समथिंग मेटाफिजिकल. पण सोल काय? एक मेटाफिजिकल कन्सेप्ट आहे. इट कॅनॉट बी सीन, ऑब्झर्व्ड अँड टच्ड अँड वी कॅनॉट मेक सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स ऑन सोल. आता बघा की आपण सोलवर कुठल्याही प्रकारचं ऑब्झर्वेशन किंवा त्याला टच करू शकतो किंवा फील करू शकतो किंवा बघू शकतो, असं काहीच नाही आहे. वी कॅनॉट मेक सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स ऑन सोल. म्हणजे आपण काय करू शकतो? सोलला आपण काय नाही करू शकत? एक्सपेरिमेंट. त्यावर सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स आपलं करणं अशक्य आहे. म्हणून काय आहे की आपण नाही सोलला बघू शकत, त्यानंतर आपण काय म्हणते ऑब्झर्व नाही करू शकत, त्यानंतर टच नाही करू शकत. म्हणून त्याला काय आहे की त्यावर आपण काय नाही करू शकत? एक्सपेरिमेंट करू शकत नाही. नेक्स्ट, सायकोलॉजी ॲज अ सायन्स ऑफ माइंड. सायकोलॉजी ॲज अ सायन्स ऑफ माइंड बघा, German philosopher Immanuel Kant who defined psychology as a science of mind. आता सायकोलॉजी ॲज अ सायन्स ऑफ माइंड कोणी म्हटलेलं आहे बघा? इमॅन्युएल कंत यांनी काय म्हटलं आहे? सायकोलॉजी काय आहे? सायन्स ऑफ
माइंड आहे. काय म्हटलं आहे त्यांनी? सायन्स ऑफ माइंड आहे असं म्हटलेलं आहे. विलियम जेम्स 1892 डिफाईन्ड सायकोलॉजी ॲज द सायन्स ऑफ मेंटल प्रोसेसेस. आणि मग त्यानंतर यांनी कोणी ही विलियम जेम्स यांनी काय म्हटलेलं आहे? सायकोलॉजी काय आहे? सायन्स ऑफ मेंटल प्रोसेसेस आहे. सायन्स ऑफ मेंटल प्रोसेसेस. सायन्स ऑफ मेंटल प्रोसेसेस कोणी म्हटलेलं आहे? सायकोलॉजीला विलियम जेम्स यांनी म्हटलेलं आहे. बट दी वर्ड माइंड इज ऑल्सो क्वाईट ॲम्बिग्युअस ॲज देर वॉज कन्फ्युजन रिगार्डिंग दी नेचर अँड दी फंक्शन्स ऑफ दी माइंड. आता इथं काय आहे की जे वर्ड माइंड आहे त्याबद्दल जेव्हा बोलताना, आता बघा इथं बोलताना काय म्हटलेलं आहे? माइंड इज ऑल्सो क्वाईट ॲम्बिग्युअस. ॲम्बिग्युअस म्हणजे आपण असं म्हणू शकतो याला डाऊटफुल. एक वर्ड घेऊ शकतो. ॲम्बिग्युअस मीन्स काय आहे? डाऊटफुल. दी वर्ड माइंड इज ऑल्सो क्वाईट ॲम्बिग्युअस ॲज देर इज कन्फ्युजन. का बरं? त्याच्यात कन्फ्युजनमध्ये होतं. कशाच्या? तर रिगार्डिंग दी नेचर काय आहे माइंडचं आणि फंक्शन्स काय आहे माइंडचे, यामध्ये कन्फ्युजन होतं, त्यामुळे म्हटलेलं आहे. तर सायकोलॉजी ऑफ इज अ सायन्स ऑफ मेंटल प्रोसेस असं कोणी म्हटलेलं आहे? विलियम जेम्स यांनी म्हटलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा की कोणी कुठलं डेफिनेशन म्हटलेलं आहे आणि कोणी सायकोलॉजीला काय म्हटलेलं आहे हे आठवण ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर Psychology is as the science of consciousness. Modern psychologists define psychology as a science of consciousness. आता जेम्स सुली यांनी 1884 ओके, जेम्स सुली यांनी 1884 काय म्हटलेलं आहे? सायकोलॉजी ऑफ द इनर वर्ल्ड. ओके, जेम्स सुली यांनी काय म्हटलेलं आहे? सायकोलॉजीला सायन्स ऑफ द इनर वर्ल्ड म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? तर सायन्स ऑफ इनर वर्ल्ड. विलियम वुंड बघा खूप महत्त्वाचं आहे CTETसाठी आणि ॲज वेल एज आपलं काय म्हणते TETसाठी. विलियम वुंड, मी दुसरं कलरनी हे करते, एक मिनिट. विलियम वुंड यांनी काय म्हटलेलं आहे? तर सायकोलॉजी ॲज दी सायन्स विच स्टडीज दी इंटरनल एक्सपिरियन्स. सायकोलॉजी काय आहे? तर सायन्स आहे ज्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करत असतो? इंटरनल एक्सपिरियन्सेसचा आपण अभ्यास करत असतो. ओके, त्यानंतर बट देर आर 3 levels ऑफ कॉन्शियसनेस: conscious, subconscious and unconscious, and so this definition was also not accepted by some. आणि बघा मग आता यांनी विलियम वुंड यांनी काय म्हटलेलं आहे की सायकोलॉजी काय आहे? सायन्स आहे कशाची? स्टडी ऑफ इंटरनल एक्सपिरियन्सेस. आणि कॉन्शियसनेस याचे 3 लेवल्स आहे. एक आहे कॉन्शियस, एक आहे सबकॉन्शियस आणि एक आहे दी अनकॉन्शियस. तर आता हे 3 जेव्हा लेवल्स आहे कॉन्शियसनेसचे, तर म्हणून काही जणांनी ही पण डेफिनेशन फॉलो किंवा एक्सेप्ट केलेली नाही. ओके, सायकोलॉजी ॲज दी सायन्स ऑफ बिहेवियर. सायकोलॉजी काय आहे? सायन्स ऑफ बिहेवियर आहे असं कोणी म्हटलेलं आहे, ते आपण बघू. 20th century, at the beginning of 20th century, when psychologists attempted to develop psychology into a pure science, it came to be defined as science of behavior. ते कशामध्ये त्यांनी म्हटलेलं? ॲट दी बिगिनिंग ऑफ 20th century म्हणजे 20th centuryच्या स्टार्टिंगला when psychologists attempted to develop psychology into pure science. जेव्हा सायकोलॉजिस्टने असा विचार केला की आपण सायकोलॉजीला डेव्हलप करू आणि प्युअर सायन्सनुसार त्याचा अभ्यास करू, तर त्यांना डेफिनेशन काय दिलं गेलं की इट इज अ सायन्स ऑफ बिहेवियर. काय आहे? इट इज अ सायन्स ऑफ बिहेवियर. दी टर्म बिहेवियर वॉज पॉप्युलराइज्ड बाय J.B. वॉटसन. आणि जे टर्म आहे बिहेवियर, जसं सायन्स ऑफ बिहेवियर आहे, तर हे बिहेवियर टर्म कोणामुळे पॉप्युलराइज झाली किंवा कोणामुळे पॉप्युलर झाली? तर J.B. वॉटसन यांच्यामुळे ही टर्म पॉप्युलर झालेली आहे. J.B. वॉटसनबद्दल पण विचारलं गेलं आहे की त्यांनी सायकोलॉजीला काय म्हटलेलं आहे, तर त्यांनी सायकोलॉजीला काय म्हटलेलं आहे? सायन्स ऑफ बिहेवियर असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अदर exponents of William M.C. Dougal and W.B. Pillsbury
अकॉर्डिंग टू R.S. वुडवर्थ फर्स्ट सायकोलॉजी लॉस्ट इट्स सोल. आता बघा की सर्वात आधी अदर एक्सपोनेंट्स विलियम MC मॅकडगल, W.B. पिल्सबी आणि R.S. वुडवर्थ यांनी काय म्हटलेलं आहे. यांनी काय म्हटलं आता बघा हे पण काय आहे सायकोलॉजिस्टच आहे, पण त्याच्यातून अकॉर्डिंग टू R.S. वुडवर्थ R.S. वुडवर्थनुसार जे फर्स्ट सायकोलॉजी लॉस्ट इट्स सोल. सायकोलॉजीनं त्यांचं सोल लॉस केलं, त्यानंतर माइंड लॉस केलं आणि देन इट लॉस्ट इट्स कॉन्शियसनेस. आणि मग त्यांनी आपली कॉन्शियसनेस लॉस केलेली आहे. इट स्टील हॅज अ बिहेवियर ऑफ अ सॉर्ट. आणि स्टील त्यामध्ये काय राहिलेलं आहे तर बिहेवियर राहिलेला आहे. तर असं विचारू शकते की फर्स्ट सायकोलॉजीज लॉस्ट इट्स सोल, देन लॉस्ट इट्स माइंड, देन लॉस्ट इट्स कॉन्शियसनेस असं कोणी म्हटलेलं आहे तर R.S. वुडवर्थ यांनी म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे R.S. वुडवर्थ यांनी म्हटलेलं आहे. डेफिनेशन्स ऑफ सायकोलॉजी. B.F. स्किनर इम्पॉर्टंट आहे, यांचं पण विचारलं गेलं आहे TETमध्ये, तर इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. B.F. स्किनर यांनी काय म्हटलं आहे. सायकोलॉजी इज अ सायन्स ऑफ बिहेवियर अँड एक्सपिरियन्स. यांनी काय म्हटलेलं आहे की सायकोलॉजी काय सायन्स ऑफ बिहेवियर आहे आणि एक्सपिरियन्स आहे. म्हणजे सायन्स कशाचं बिहेवियर आणि एक्सपिरियन्स याचं काय आहे सायन्स आहे. कोण तर सायकोलॉजी. क्रो अँड क्रो सायकोलॉजी इज अ स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर अँड रिलेशनशिप. यांनी क्रो अँड क्रो यांनी काय म्हटलेलं आहे सायकोलॉजी काय आहे स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर अँड ह्युमन रिलेशनशिप. स्टडी आहे कशाची ह्युमन बिहेवियर आणि ह्युमन रिलेशनशिपची. तर असं कोणी म्हटलेलं आहे क्रो अँड क्रो यांनी म्हटलेलं आहे. विलियम MC मॅकडल सायकोलॉजी इज सायन्स विच एम्स टू गिव्ह अस बेटर अंडरस्टँडिंग अँड कंट्रोल ऑफ द बिहेवियर ऑफ द ऑर्गॅनिझम्स ॲज अ होल. यांनी ही डेफिनेशन दिलेली आहे की सायकोलॉजी काय ते एम इज द सायन्स द विच एम्स टू गिव्ह अस बेटर अंडरस्टँडिंग. त्यांनी बेटर अंडरस्टँडिंग कशाची तर बिहेवियरची ही बेटर अंडरस्टँडिंग आपल्याला सायकोलॉजीमुळे कळते आणि त्या ऑर्गॅनिझमला ॲज अ होल घेतलं जाते. आणि आपण एखाद्या व्यक्तीची किंवा कुठलीही सायकोलॉजीमुळे आपली अंडरस्टँडिंग आणि कंट्रोल बिहेवियरचा बेटर होत असतो. तर क्रुट कोफ्का यांनी काय म्हटलेलं आहे सायकोलॉजी इज सायंटिफिक स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ लिव्हिंग क्रिएचर्स. आता बघा हे थोडं डिफरंट आहे तर लक्षात ठेवा की सायकोलॉजी काय आहे इट इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ लिव्हिंग क्रिएचर्स. आता बघा लिव्हिंग क्रिएचर्सचं जे बिहेवियर आहे त्याची सायंटिफिक स्टडी आहे. मीन्स सायकोलॉजी काय आहे सायंटिफिक स्टडी आहे कशाची तर बिहेवियर ऑफ लिव्हिंग क्रिएचर्स इन दॅर कॉन्टॅक्ट विथ दी आउटर वर्ल्ड. म्हणजे जे लिव्हिंग क्रिएचर्स आहे त्यांचे कॉन्टॅक्ट आउटर वर्ल्डसोबत कुठल्या प्रकारचे त्यांचं बिहेवियर आहे त्याची स्टडी म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे सायकोलॉजी आहे. Meaning of educational psychology. Educational psychology is one of the branches of psychology to study the behavior of learner in relation to his education. Educational psychology काय आहे तर educational psychology काय आहे वन ऑफ दी ब्रांचेस ऑफ सायकोलॉजी. सायकोलॉजीचं एक ब्रांच आहे जे स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ लर्नर जे स्टडी करते कशाचं तर लर्नरचं बिहेवियरचं इन रिलेशन टू हिज एज्युकेशन. मीन्स त्याच्या एज्युकेशनसोबत त्याचं बिहेवियर कसं आहे ते आपल्याला एज्युकेशन सायकोलॉजीमुळे कळत असते. अ स्पेशलाइज्ड ब्रांच ऑफ सायकोलॉजी कन्सर्न्स इटसेल्फ विथ सजेस्टिंग वेज अँड मीन्स ऑफ इम्प्रूव्हिंग द प्रोसेस अँड प्रोडक्ट्स of education, enabling the teacher to teach effectively and the learners to learn effectively with minimum efforts. आता स्पेशलाइज्ड ब्रांच ऑफ सायकोलॉजी जे स्पेशलाइज्ड ब्रांच आहे सायकोलॉजीची ते कशाबद्दल कन्सर्न्ड आहे तर बघा वेज अँड मीन्स ऑफ इम्प्रूव्हिंग द प्रोसेस. वेज आणि मीन्स कशाचे काय प्रोसेसला इम्प्रूव्ह करायचं प्रोडक्ट ऑफ एज्युकेशन. मीन्स एखादी
लर्नरला कुठल्या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे शिकवू शकतो, कुठली गोष्ट आपण इफेक्टिवली शिकवू शकतो, याबद्दलची स्टडी आहे. म्हणजे काय आहे ते सायकोलॉजी आहे, एज्युकेशनल सायकोलॉजी आहे. इट इज thus designated ॲट दी सर्विस ऑफ एज्युकेशन. आणि हे कशाशी रिलेट करते, एज्युकेशनल सायकोलॉजी एज्युकेशनशी रिलेट करते. इट हॅज सिम्प्लिफाईड the task and improved the efficiency of a teacher and all those connected in the process and products of education by supplying them with the essential knowledge and skill is much need the same way as science and technology has helped in making possible maximum output through minimum input in terms of time and labor in our day-to-day activities. यामध्ये काही नाही आहे सेकंड या पॅरेग्राफमध्ये. एज्युकेशनल सायकोलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायकोलॉजी. एज्युकेशनल सायकोलॉजी काय ब्रांच ऑफ सायकोलॉजी आहे दॅट डील्स विथ द ॲप्लिकेशन ऑफ सायकोलॉजी फाइंडिंग्स इन दी फील्ड्स ऑफ एज्युकेशन. जे कशाशी डील करते, ॲप्लिकेशन ऑफ सायकोलॉजिकल फाइंडिंग्स हे इन दी फील्ड ऑफ एज्युकेशन. मीन्स एज्युकेशनल सायकोलॉजीमध्ये कुठले प्रॉब्लेम्स आहे, एज्युकेशनमध्ये कुठले प्रॉब्लेम्स आहेत, त्याचं सोल्युशन काय आहे, हे या सर्वाशी रिलेट करते एज्युकेशनल सायकोलॉजी. इन अदर वर्ड इट डील्स विथ द ह्युमन बिहेवियर इन एज्युकेशनल सिच्युएशन्स. किंवा आपण असं म्हणू शकतो की एज्युकेशनल सायकोलॉजी काय ह्युमन बिहेवियर, स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर इन एज्युकेशनल सिच्युएशन्स. मीन्स एज्युकेशनल सिच्युएशनमध्ये एखाद्या व्यक्ती कुठल्या प्रकारे वागतो, बिहेव करतो, त्याची स्टडी म्हणजे एज्युकेशनल सायकोलॉजी आहे. इट इज अ सिस्टमॅटिक स्टडी ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द इंडिव्हिज्युअल इन एज्युकेशनल सेटिंग्स. एक काय आहे, सिस्टमॅटिक स्टडी आहे कशाची, तर स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल इन एज्युकेशनल सेटिंग्स. मीन्स एखाद्या व्यक्तीची डेव्हलपमेंट आहे, एखाद्या इंडिव्हिज्युअलची डेव्हलपमेंट आहे एज्युकेशनल सेटिंग्सशी रिलेटेड. It is the scientific study of human behavior in which it can be understood, predicted and directed by education to achieve goals of लाईफ. काय आहे, सायंटिफिक स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर आहे. एक सायंटिफिक स्टडी आहे कशाची, तर ह्युमन बिहेवियरची, बाय विच इट कॅन बी अंडरस्टूड. आणि यामुळे आपण काय काय आपल्याला समजायला येते, आपण कुठलीही गोष्ट समजू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो आणि डायरेक्टेड बाय एज्युकेशन, जे एज्युकेशनमुळे आपल्याला माहीत पडते आणि कुठल्याही गोष्टीला अचीव करण्यासाठी, आपलं गोल अचीव करण्यासाठी ही एज्युकेशनल सायकोलॉजी काय करत असते, मदत करत असते. डेफिनेशन्स ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी. डेफिनेशन कुठले कुठले कोणी दिलेले आहे, स्किनर यांचं पण एज्युकेशनल सायकोलॉजीचं जे क्वेश्चन आलेलं होतं TET. एज्युकेशनल सायकोलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायकोलॉजी विच डील्स विथ द टीचिंग अँड लर्निंग. आता एज्युकेशनल स्किनर काय म्हणत असतं, एज्युकेशनल सायकोलॉजी काय ब्रांच आहे सायकोलॉजीची जे टीचिंग आणि लर्निंगशी डील करत असते. क्रो अँड क्रो डिस्क्राइब्स अँड एक्सप्लेन्स लर्निंग एक्सपिरियन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल फ्रॉम बर्थ टू ओल्ड एज. ते काय म्हणत असते की डिस्क्राईब करते आणि एक्सप्लेन करते लर्निंग एक्सपिरियन्स, कुठल्याही गोष्टीचे जेव्हा आपण शिकत असतो त्याचे एक्सपिरियन्स ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल, कुठल्याही इंडिव्हिज्युअलचे लर्निंग एक्सपिरियन्स आपण एक्सप्लेन आणि डिस्क्राईब करतो कशाने, एज्युकेशनल सायकोलॉजीने. कधीपासून कधीपर्यंत, बर्थ टू डेथ म्हणू शकतो किंवा बर्थ टू ओल्ड एज. नेक्स्ट EAP एज्युकेशनल सायकोलॉजी सायन्स ऑफ एज्युकेशन. त्यांनी काय म्हटलं, एज्युकेशनल सायकोलॉजी काय आहे तर सायन्स ऑफ एज्युकेशन आहे. ट्रॉ डिस्क्राइब्स एज्युकेशनल सायकोलॉजी इज अ स्टडी ऑफ सायकोलॉजिकल आस्पेक्ट्स ऑफ एज्युकेशनल सिच्युएशन्स. ते काय म्हणतात की जी सायकोलॉजी आहे हे एज्युकेशनल सायकोलॉजीचे स्टडी आहे सायकोलॉजिकल आस्पेक्टची ऑफ एज्युकेशनल सिच्युएशन्स. स्टीफेन काय म्हणत असते, एज्युकेशनल सायकोलॉजी इज द स्टडी ऑफ एज्युकेशनल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ते काय म्हणतात की एज्युकेशनल सायकोलॉजी आहे ते काय स्टडी आहे एज्युकेशनल ग्रोथ अँड डेव्हलपमेंटची. बघा जूड हे इम्पॉर्टंट आहे, स्टार करत आहे मी टिक करून. क्वेश्चन्स ऑलरेडी यावर आलेले आहे तर नक्की लक्षात घ्या आणि लिहून ठेवत असाल तर लिहून ठेवा. डिस्क्राइब्स एज्युकेशनल सायकोलॉजी सायंटिफिक स्टडी ऑफ the life stages in the development of an individual from time he is born until he becomes an adult. एक सायंटिफिक स्टडी आहे कशाची, लाईफ स्टेजेसची, म्हणजे आपल्या लाईफमध्ये जे जे स्टेजेस येते त्याची स्टडी आहे
इन दी डेव्हलपमेंट ऑफ अन इंडिव्हिज्युअल, म्हणजे एका स्टेजनुसार आपण कुठल्या प्रकारे डेव्हलप होत असतो आणि त्याच्या स्टडीला आपण एज्युकेशनल सायकोलॉजी आहे असं कोणी म्हटलेलं आहे, जूडनी म्हटलेलं आहे. आता कुठले स्टेजेस म्हटलेले म्हणजे आपण जन्मापासून आपण एक अडल्ट होतपर्यंत आपल्या लाईफमध्ये कुठले स्टेजेस येतात आणि त्याच्या स्टडीला, त्याच्या सायंटिफिक स्टडीला जूड यांनी काय म्हटलेलं आहे, एज्युकेशनल सायकोलॉजी म्हटलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि TET आणि महाटेटसाठी प्रिपेअर करायसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यासोबतच 10th आणि 12th इंग्लिश आणि SSTबद्दल तुम्हाला माहिती ॲज वेल ॲज मी व्हिडिओज बनवणार आहे त्यावर, जे खूप युजफुल राहणार 10thच्या मुलांसाठी ॲज वेल ॲज 12thच्या मुलांसाठी, जे इंग्लिश आणि SSTवर बनवलं जाणार आहे. तर खूप मुलांना हिस्ट्री, जॉग्रफी वाचायला खूप त्रास येतो. तर त्यांना सांगा नक्की, तुमची मुलं असेल किंवा तुमचे रिलेटिव्स असेल किंवा कोणीही असेल, त्यांना नक्की चॅनल सजेस्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.